मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवरून केलेल्या आरोपांना सडेतोड उत्तर दिलं आहे। वृत्तपत्रात लेख लिहून फडणवीस यांनी राहुल गांधींनी आरोप केलेल्या प्रत्येक मुद्द्याचा आकडेवारीसह उत्तर दिलंय। पुराव्यांसह राहुल गांधींचे सर्व आरोप खोडून काढलेत। जनतेने राहुल गांधींना नाकारले, त्याचा बदला म्हणून ते जनतेला नाकारत आहेत असा आरोपही त्यांनी केला आहे। जनतेशी आपला कनेक्ट कुठे कमी पडतो, त्यासाठी काय केलं पाहिजे याचा विचार केला तर ते अधिक संयुक्तिक ठरेल असा सल्लाही फडणवीस यांनी राहुल गांधींना दिलाय। देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या लेखमध्ये काय म्हटलं आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। राहुल गांधी हे सातत्याने लोकशाही प्रक्रियेचा अपमान करतात। राहुल गांधी सातत्याने जनादेशाचा अपमान करतात। 1950 पासून निवडणूक आयुक्त काँग्रेस सरकारने थेट नियुक्त केले। आतापर्यंतच्या 26 पैकी 25 आयुक्त तुम्ही केंद्र सरकारकडून थेट नेमले। पहिल्यांदा मोदीजींनी त्यात राजकीय पक्षाचा नेता असलेली समिती नियुक्त केली। पण लोकशाहीला भक्कम करणारे पाऊल तुम्हाला आवडलेले दिसत नाही। 2014 ते 2019 या काळामध्ये 63 लाख नवीन मतदार। 2019 ते 2014 या काळात 75 लाख नवीन मतदार। 2004 ते 2009 या काळात 1 कोटी नवीन मतदार। म्हणजे 2024 मध्ये काहीतरी दिव्य घडले असे अजिबात नाही। दरम्यान यावरून आता राजकीय वर्तुळातून काही प्रतिक्रिया समोर येत आहेत, आपण पाहूयात। लेखाचं उत्तर लेखाने दिलेलं आहे, फॅक्ट्स अँड फिगर्स सहित दिलेलं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता तरी राहुल गांधी अशा प्रकारचं बोलणं सोडतील। देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा खोटं बोल रेटून बोल, आता खोटं लिही रेटून लिही अशा पद्धतीचं काम केलेलं आहे। त्यांनी सांगितलं की 16 लाख मत स्वातंत्र्य वाढली, 16 ने 76 लाख वाढली। चंदीगड हायकोर्टने स्पष्ट सांगितलं की व्हिडिओ फुटेज आणि डेटा हा विरोधी पक्षांना द्या, जो मागतो त्याला द्या। कायदा केला आणि असा डेटा देता येणार नाही असं सांगून टाकलं। सुप्रीम कोर्टाने सांगितलं की मुख्य निवडणूक आयुक्ताच्या नियुक्तीची समितीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, विरोधी पक्ष नेते आणि पंतप्रधान हे असतील। त्याच्यामधनं सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश काढून टाकले, कायदा बदलवून टाकला, लोकशाही संपवून टाकली। त्याचं उत्तर नाही दिलं। देवेंद्र फडणवीसांनी लेख लिहावा, ग्रंथ लिहावा, नवी गीता लिहावी या विषयावर। तुम्ही कसे जिंकलेला आहात, तुम्ही एकनाथ शिंदे, अजित पवार महाराष्ट्रात, हे अख्ख्या जगाला माहिती आहे। भारतीय जनता पक्षाची ताकद त्या याच्यात इतकीच होती, ते 25 जागा जिंकू शकत नव्हते। तो देवेंद्र जी ने आज स्पष्ट रूप में लेख में जो भूमिका दी है वो काफी है। राहुल गांधी को उसमें जो आरोप उन्होंने लगाए हैं उसमें उसकी पूरी मेरे ख्याल से मराठी में बोलते खड़पट्टी की है देवेंद्र जी ने उनकी। तो अच्छा है कि एक अच्छा लेख दिया है, लोगों को भी एक दूसरी बाजू समझ में आ रही है। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।